प्राथमिक आरोग्य केंद्राचा गरोदर मातेच्या जीवाशी खेळ, महिलेला बुरशी आणि काळे डाग असलेल्या गोळ्या दिल्या. वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार. वांगणी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आजारी असलेल्या एका गरोदर मातेला रुग्णालयातून देण्यात आलेल्या गोळ्यांवर काळे डाग आणि बुरशी असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिलेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. गरोदर असलेल्या मातेला ताप, उलटी आणि चक्कर येत असल्यानं ही महिला वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आली होती. यावेळी तेथील डॉक्टरांनी तिला तपासून औषध गोळ्या दिल्या. मात्र घरी गेल्यानंतर महिलेनं गोळ्या उघडून पाहिल्या तर त्यावर चक्क बुरशी आणि काळपट डाग असल्याची माहिती मिळाली. महिलेनं तत्काळ सतर्कता दाखवत ते औषध घेणं टाळलं, त्यामुळे अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे दिलेल्या गोळ्यांची अंतिम तारीख देखील संपलेली नाही. मात्र तरीही गोळ्यांना बुरशी आणि काळे डाग कसे पडले याची चौकशी होणं आवश्यक आहे. याच आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात वांगणीतील अंध बांधव देखील येत असतात. त्यांना देखील असेच औषध देण्यात येत असेल तर ह्या रुग्णांच्या आयुष्याशी खेळ करणारा हा प्रकार आहे. गोळ्यांवर काळे डाग, बुरशी असल्याचं लक्षात येताच महिलेनं दुसऱ्याच दिवशी पुन्हा उपचार केंद्रात जाऊन ही गंभीर बाब कर्मचारी वर्गाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर महिलेला रुग्णालय प्रशासनानं गोळ्या बदलून दिल्या. मात्र महिलेच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाईची आता मागणी नागरिक करीत आहेत.